हाय, साधी सोपी रुचकर रेसिपी. रुचकर की गोड? गोड रेसिपी. चला तर मग बनवूया गाजराचा हलवा. बघा कसा लाल आणि किती दाणेदार झालाय. 2 किलो गाजर घेतलेत. त्याला छान धुवून घेतलेत, कारण त्याला खूप माती असते आणि मातीचा कण राहिला की गाजर म्हणजे खाताना ते कण चांगला लागत नाही. म्हणून छान धुवून घ्यायचे आणि वरची साल काढून टाकायची. खिसायला खूप वेळ लागतो, पण खिसूनच छान होतो. मिक्सरमधनं काढलेला गाजराचा हलवा किंवा म्हणजे ते शिजून वगैरे घेतात ना कुकरमध्ये, तो मला नाही आवडत. मला असाच आवडतो. आणि काजू बदाम पण बारीक करून घेतले. मग गॅसवर कढई ठेवायची आणि मोठ्या चमच्याने मी 2 चमचे तूप टाकलंय. त्याच्यामध्ये आपल्याला काजू बदाम भाजून घ्यायची. मला काजू बदाम भाजलेले आवडतात, खूप छान लागतात. जेव्हा आपण गाजराचा हलवा खातो आणि दाताखाली काजू बदाम आले की छान लागते. तळलेले. आणि आता आपल्याला त्याच कढईमध्ये किसलेले गाजर टाकायचं आहे. हे पूर्ण बसत नाही त्याच्यामध्ये, म्हणून मी पहिले अर्ध टाकलंय. नंतर खिस दबून गेला की मग पूर्ण टाकायचं. छान परतून घ्यायचं. आता उरलेला खिस पण टाकून द्यायचा. छान होऊ द्यायचं. आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकायचं आहे. दुधावरची साय असेल ना, ती पण टाका, छान लागते. मी आहे ना याला जास्त म्हणजे पूर्ण आटू देत नाही, थोडं ओलसरच ठेवते. कारण आपण म्हणजे गाजराचा हलवा झाल्यानंतर ओलसर असला की तो थंड झाल्यानंतर पूर्ण पाणी पिऊन घेतो. म्हणजे त्याला पाणी मग नाहीतर घट्ट होऊन जातो. मला तो घट्ट गाजराचा हलवा नाही आवडत, थोडा मऊसूदच आवडतो. म्हणून बघा, तुम्हाला आवडत तसं करा. आता आपल्याला याच्यामध्ये साखर पण टाकायची आहे. अधूनमधून परतावंच लागते, खालीवर खालीवर करावंच लागते. आता एक वाफ काढून घेऊयात, लवकर शिजतो. पुन्हा परतून घेऊयात. मी 2 वाट्या साखर टाकली. वाटी छोटी पण नाही आहे आणि मोठी पण नाही आहे, मध्यम आकाराची वाटी आहे. तुम्हाला वाटेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता. मला कमीच हवी आहे, कारण आम्ही गोड कमी खातो. बघा, आणि मी तिच्यात वेलची पूड पण टाकली. आपल्याला पाणी आटून घ्यायचं आहे, त्यामुळे झाकण ठेवू नका.
आता साखरेला पण पाणी सुटलंय. आता आपल्याला काजू बदाम पण टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा कसा झाला आहे लाल पूर्ण. झाला की हो आपला गाजरचा हलवा तयार. या खायला.